हळदीचा हब म्हणून ओळखला जाणारा हा हिंगोली जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये काल रविवारी 20 एप्रिलच्या 3 वाजल्यापासून वसमत शहरातील अर्ध्या वसमतला हळद घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। 3 वाजल्यापासून आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। या मार्केट यार्डमध्ये हळद घेऊन आलो, चोरांचा चिलटांचा अति त्रास आहे। मार्केट कमिटीच्या वतीने असो या व्यापाऱ्याच्या वतीने असो कुठलीही इथे व्यवस्था नाही आहे। शेतामध्ये ढोरं आहेत, जनावरं आहेत, त्यांना सोय कशी करावी। आम्ही या ठिकाणी कालपासून रात्रभर या ठिकाणी वाहनां मागे पुढे करत आहोत। कधी बीट होणार, कधी घरी जाणार आणि व्यवस्थित भाव लागतो की नाही ही देखील चिंता आम्हाला भेडसावत आहे। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या व्यापाऱ्याच्या वतीने व्यवस्थित सोय व्हायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। पाहूया। मी बोरगाव खुर्द, माझं नाव राजू ईश्वरराव कोटे आहे। आम्ही 20 तारखेच्या रात्री किमान 12 वाजता या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आल्यानंतर अशी वाहनाच्या रांगा दिसलेल्या आहेत, आपण पाहू शकता। भरपूर रांगा आहेत। अख्ख्या वसमतला कमीत कमी अर्धा वेढा घातलेला आहे। मार्केट कमिटी पासून ते सर्वांना माहित आहे कारंजा चौकापर्यंत ही रांग लागलेली आहे। तरी पण मार्केट कमिटीच्या वतीनं रात्री कोणीही झोपलं नाही। प्रत्येक वाहनासोबत 2 शेतकरी आहेत, एक ड्रायव्हर आहे, शेतकरी आहे, वडील असतील, कोणाचे सोबतचे नातेवाईक असतील। एक झोपतोय, एक उठतोय, रात्रभर असं जागरण केलेलं आहे। पुन्हा या ठिकाणी हळद चोरी झाल्याचा विषय भरपूर वाढलेला आहे वसमत तालुक्यामध्ये, त्यामुळे सगळ्याला जागरण करावं लागत आहे। भरपूर रांग आहे। तरी या ठिकाणी मला असं वाटतंय माझ्या मतानं की मार्केट कमिटी किंवा व्यापाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी प्रत्येक वाहनासोबत 2 माणसं आलेली आहेत, 2 माणसाची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। आणि जे आता वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत, आम्ही रात्री 11 वाजता आलेलो आहोत 20 तारखेच्या, पण टोकन देण्यासाठी आणखीन आता 8 वाजलेत, कोणी आलेलं नाही। मला वाटतं सगळ्यांनी म्हणजे जी मार्केट कमिटी असतील, व्यापारी असेल, यांनी लवकर टोकन द्यावे, जेणेकरून मागचं वाहन पुढे जाणार नाही। जो शेतकरी लवकर आलाय त्याचाच नंबर लागावा आणि त्याची व्यवस्थित या ठिकाणी सोय करण्यात यावी आणि त्याचा नंबर लागण्यात यावे। या ठिकाणी मार्केट सुद्धा हळदीचं बऱ्यापैकी आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी मार्केट चांगलं आहे, यामुळे शेतकरी सुद्धा समाधानी आहे। पण याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता या ठिकाणच्या मार्केट कमिटीने आणि व्यापाऱ्यांनी अतिशय मला वाटतं स्वांजळपणाने या ठिकाणी मार्केट आणि बीट करावं आणि सर्व शेतकऱ्यांची आणि याची काळजी घ्यावी। आम्ही रात्री 1 वाजता आलेले तिथे आणि 1 वाजता येऊन आता आमचा नंबर इथं आपल्या भिकारी पॉइंट पाशी आलेला आहे। घरून आम्ही 12:30ला निघालो होतो। काय व्यवस्था आता आम्ही रात्री 1 वाजल्यापासून आलो तेव्हापासून तर इथं कोणी आलेलं नाही। फक्त एकदा आली होती 4ला, फक्त चेती राहा जागे राहा असे म्हणू लागली। आम्ही काळ्या मातीतलं पिवळं सोनं घेऊन आलेलं आहेत आपल्या वसमत मार्केटला, तरी आमची चहा पाण्याची तरी सोय करायला पाहिजे मार्केट कमिटीच्या वतीनं। बिटाची व्यवस्था जेवढे वाहन बसतील तेवढे घेतील तिथं, बाकीचे नंतर आरतीलाच खाली करावं लागतील आम्हाला। हे सगळ्यांनी मिळून चहा पाणी, शेतकऱ्याला नाश्ता पाणी वगैरे विचारायला पाहिजे। इथं एखादा 2 चक्कर जास्त मारायला पाहिजे। एखादा जरी कट्टा शेतकऱ्याचा जरी चोरी गेला तरी बी शेतकऱ्याला नाही पुरणार। आम्ही रेवलगाव इथून आलेलो आहे, रात्री 1 वाजता आलतो। तर आता मला सुद्धा लाईन खूप लागलेली आहे आणि हळदीचा भाव आता सरासरी कमी जास्त होत असल्यामुळं जास्त वाहनाची गर्दी होत आहे वसमतला। नाही तसं काय नाही, पण करायला पाहिजे ते ना काहीतरी, नाही तर रात्री आलेले कोणी कोणाला झोप नाही, इकडे तिकडं फिरतात। हळद आता खूप आलेली आहे नाही, आमची अडचण 40 एक कटा।
मार्केट कमिटीच्या वतीनं काय शेतकऱ्यांची व्यवस्था करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काय आता करायला पाहिजे त्याने सगळी व्यवस्था यायची शेतकऱ्याची. आपण थोडंच म्हणल्यानं होणार आहेत काय.